आपण सर्वे समवेत म्हणूया प्रणाम मंत्र. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. या आध्यात्मिक शिबिरामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भगवान बुद्धांची एक गोष्ट स्मरणात येत आहे अचानकच. जेव्हा भगवान बुद्ध साधनेच्या आपल्या एकदम शेवटच्या टप्प्यात असताना त्यांना अनेक प्रकारची प्रलोभनं त्यांना तिथे म्हणजे त्यांना साधनेपासून परावृत्त करण्याकरता खाली खेचण्याकरता आले होते. आणि हे प्रत्येक अवताराच्या जीवनामध्ये बघायला मिळतं. ख्रिस्तांच्या जीवनात सुद्धा आले होते. बुद्धांच्या जीवनात जे प्रलोभनं आले होते त्याला मार असं शब्द त्यांनी सांगितलेला आहे. ठाकूरांच्या जीवनामध्ये त्यांना अंगाची खूप लाही लाही व्हायची वगैरे असे प्रकारसुद्धा आपण वाचायला आपल्याला मिळतात. पण या सगळ्या अवतारांच्या साधनेच्या सगळ्या शेवटच्या टप्प्यामध्ये हे सगळं झालं होतं. आपल्या सर्वांच्या साधनेच्या सुरुवातीला सगळं होऊन राहिलं होतं की आपल्या स्वयंपाकघरातून विभिन्न प्रकारचे काहीतरी आवाज येत होते, काहीतरी कापलं जात होतं, कोथिंबीर के काहीतरी बटाटे वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी बरं झालं कोणी त्यांनी काहीतरी फोडणी वगैरे नाही दिली, नाहीतर बस समाधीच लागली असती आपल्याला. तर हे सगळे बंधू भगिनी मी मुद्दाम का सांगत आहे की हे सगळे एक्सपेरिमेंट आपण करत आहोत आणि त्यातून काय म्हणजे केल्याने काय होऊ शकतं. तर काही चांगलं घडतं, काही त्यातलं जे आपण अपेक्षा करतो तसं न घडतं काही तिसरंच घडतं. तर यातून सगळं शिकण्यासारखं असतं. तर जे काही शिकण्यासारखं आहे ते आपण शिकण्याचा प्रयत्न करूया आणि आवश्यक ते बदल नक्कीच करण्याचा प्रयत्न करूया. जो विषय निवडलेला आहे की रामकृष्ण संघ आणि आपलं आध्यात्मिक जीवन, हा विषय मुद्दाम मी का निवडला याच्या आधी पण आपण याच्यावर चर्चा केलेली आहे. विशेष करून हे लक्षात घेण्याच्या दृष्टीने की रामकृष्ण संघाचे जे काही परंपरा आहेत त्या जे काही मार्ग ठाकूर महास्वामीजींनी आणि इतर सगळे म्हणजे श्रेष्ठ महापुरुषांनी जो मार्ग आपल्याला दाखवलेला आहे त्या मार्गावरती फक्त आपल्याला पाऊल पुढे टाकायचे. भगवान श्रीरामकृष्ण स्वतः म्हणतात, आपण सगळ्यांनी ते वाचलेलं आहे, फक्त मी त्याची पुनरावृत्ती करून देत आहे किंवा आठवण करून देत आहे की मी साचा तयार केलेला आहे, तुम्ही आपले जीवन त्या साचेमध्ये त्या साचेच्या अनुयायी तयार करून घ्या, स्वतःला ढाळून घ्या. किंवा ठाकूर म्हणतात मी 16 आणे केलेले, तुम्ही 1 आणा करा. आणि विभिन्न ज्याला म्हणूया की थोडेसे काही तत्व घेऊन प्रिन्सिपल्स घेऊन त्याच्यावर चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करूया. तर विशेष करून आज आपण जी चर्चा करणार आहोत ती म्हणजे की श्रद्धाचे अनेक डायमेन्शन्स आहेत. म्हणजे पण आपल्या जीवनामध्ये ही श्रद्धा विशेष करून रामकृष्ण संघाच्या संदर्भामध्ये त्याचं काय महत्त्व आहे आणि ही कशी आपल्याला सहाय्यभूत किंवा ही कशी सहाय्यभूत म्हणण्यापेक्षा ही कशी आवश्यक आहे. मी स्वामी विवेकानंदांच्या एका वाक्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांपुढे हे मांडू इच्छितो. इन्स्पायर्ड टॉक्स हे सगळे आपल्याला माहिती आहे. स्वामी विवेकानंदांनी जे आपल्या शिकागोच्या व्याख्यानानंतर ते डेट्रॉइटला गेले, मग पुन्हा न्यूयॉर्कला आले, त्याच्यानंतर मग ते 1000 आयलँड पार्कला गेले होते आणि निवडक काही शिष्यांना घेऊन ते 1000 आयलँड पार्कवरती त्यांनी हे जवळपास 17 की 18 दिवस तिथे होते
आणि त्यांनी जे काही सूचना दिल्या आध्यात्मिक ते टिपून ठेवल्या होत्या S.E. वाल्डो नावाच्या एका भक्त महिलेनी. आणि त्यातून एक वाक्य अतिशय बोलकं, until you are ready to change any minute, you cannot see the light. Until you are ready to change any minute, you cannot see the light or you cannot see the truth, असे स्वामीजी म्हणतात. पहिल्यांदा जेव्हा हे वाक्य वाचलं तेव्हा खूप असं म्हणजे आश्चर्य वाटतं की जर मनुष्य बदलतच गेला तर मग तो सत्तेला धरणार कसं. पण स्वामींचं नंतर एका वर्ष स्वामींची चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं राजकोटला मला की सत्य किंवा नैतिक मूल्य किंवा आध्यात्मिक मूल्यानं बदलायचं नाहीये, पण तुमच्या अवतीभोवती जी परिस्थिती जी बदलत असते त्या अनुयायी तुम्ही बदला, पण सत्याला सोडू नका. आणि विशेष करून रामकृष्ण संघामध्ये पहा, या सिद्धांताला आपण धरून ठेवू आणि शेवटी इथेच आपण एंड करणार आहोत या व्याख्यानाचं, की आपल्या जीवनामध्ये जर ही जे श्रद्धा ज्याची आपण चर्चा करत आहोत बांधू भगिनींनो, ही श्रद्धा याचा जर अभाव असेल तर आपण आपल्याला बदलणार नाहीत. आणि हे कसं, हे आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूया. विशेष करून की एक छोटंसं उदाहरण घेऊया की कल्पना करा की आपल्याला इथून जायचंय बेळगावला आणि बेळगावला जायचंय. आपण एक गाडीमध्ये बसलो आणि गाडी घेऊन निघालो रस्त्याने आणि रस्त्यात बघितलं की एक घटप्रभा नदी आहे. कल्पना करा की त्याचा तो पूल काही दुरुस्तीमध्ये आहे आणि कोणाला तिथे जाऊ देत नाही, येऊ देत नाही, पण आपल्याला जायचंच आहे बेळगावला. मग काय करायचं, तर जी गाडी आपल्याला आपण घेऊन गेलो ती गाडी तिथे सोडा, पण बोट उपलब्ध आहे, तर गाडी सोडा, मग बोट पकडा. घटप्रभा क्रॉस केल्यानंतर मग त्या घटप्रभा तिथे ती बोट सुद्धा सोडा, पुढे काहीतरी गाडी मिळते का बघा आणि बेळगावला पोहोचा. बेळगावला पोहोचणं हे महत्वाचं, मोक्ष प्राप्त करणं हे महत्वाचं. आता याला आपण मोक्ष म्हणू, मुक्ती म्हणा, ईश्वर प्राप्ती म्हणा किंवा समाधी म्हणा, एकच गोष्ट आहे. थोडक्यात जर सांगितलं बंधू भगिनींनो, तर जे भक्त असतात, भक्त हृदयाचे, ते काय म्हणतात, ईश्वर दर्शन. जे ज्ञानी असतात ते म्हणतात की मला समाधी पाहिजे. जे लोक कर्मयोगी असतात ते म्हणतात मला प्रत्येकामध्ये ईश्वर बघायचं आहे. तर या गोष्टी कितीही वेगळ्या असल्या बंधू भगिनींनो, म्हणजे शाब्दिक रूपाने, पण याचा अर्थ हा एकच असतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे जे उदाहरण मी आपल्याला म्हणजे मुद्दाम का दिलं या प्रवासाचं, की आपलं आध्यात्मिक जीवन सुद्धा हा एक प्रवासच आहे. आणि आपल्या या प्रवासामध्ये प्रत्येक गोष्ट ही एका टप्प्यापर्यंतच आपल्याला उपयोगी पडत असते आणि त्यानंतर त्या वस्तूचं तितकंसं उपयोग नसतो आणि म्हणून ती आपल्याला तिथे सोडता आली पाहिजे. जसं आपण उदाहरण घेतलं की आपण जेव्हा त्या घटप्रभा नदीच्या काठी पोहोचलो तर तिथे गाडी आता निकामी आहे आणि बोट हे आवश्यक आहे. आणि घटप्रभा क्रॉस केल्यानंतर, ओलांडल्यानंतर ती बोट निकामी आहे, आपल्याला गाडीच घ्यावी लागेल. पण जर नाही, मी ती माझी गाडी सोडणार नाही, म्हणण्याचा अर्थ काय की पहा, आध्यात्मिक जीवन म्हणजे काय, हा एक प्रवास आहे. कसला प्रवास, की स्वामी विवेकानंदांच्या भाषेमधून तर लोअर म्हणजे सामान्य सत्यापासून उच्चतर सत्याकडे. आणि जोपर्यंत आपण सामान्य सत्य सोडणार नाही आपली प्रगती होणार नाही. आणि आपल्यापैकी अनेक भक्तांना लक्षात असेल ज्यांनी की लीला प्रसंगाचा वर्ग शेवटचे अटेंड केले असतील, तर भगवान श्रीराम कृष्णांमध्ये ही ताकद इतकी जबरदस्त होती. मला पूर्ण विश्वास आहे तुम्हाला सगळ्यांना ते लक्षात असेल. मला वाटतं सेकंड लास्ट वर्ग होता, लीला प्रसंगकार शारदानंदजी महाराज याच्यावरती, म्हणजे या गोष्टीवरती ते इतके भर देत होते की भगवान श्रीराम कृष्णांमध्ये ही इतकी जबरदस्त ताकद होती. आणि म्हणूनच त्यांनी वात्सल्य भावापासून मधुर भाव, मधुर भावापासून दुसरा भाव, म्हणजे होतं काय की एखाद्या गोष्टी आपल्याला आवडते, आपण कम्फर्टेबल फील करतो आणि ती गोष्ट सोडायला तयार नसतो. आता भगवान श्रीराम कृष्णांनी बिलकुल सुरुवातीला जेव्हा वात्सल्य भावाची साधना पूर्ण केली
त्याचं टोक गाठलं आणि मधुर भावाकरता प्रस्तुत झाले, तर त्या वात्सल्य भावाकडे बघितलं सुद्धा नाही. आणि ते त्याचं टोक गाठल्यानंतरची ही स्थिती लक्षात घ्या. माझा म्हणण्याचा अर्थ काय, की आध्यात्मिक प्रवास जो असतो बंधू भगिनींनो, की तो कसा असतो, की आपण सर्वजण संस्कारांनी बांधल्या गेलेलो आहोत. हे संस्कार कितीही चांगले किंवा अमोघ का न असो, पण हे संस्कारच शेवटी आपल्या बंधनाचं कारण आहे. आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये चांगल्या सवयी, अजून चांगल्या सवयी, अजून चांगले संस्कार निर्माण करून, जुने संस्कारांना मागे करून किंवा त्याच्यापासून दूर जाऊन, आणि एक क्षण असा येईल की हे सगळ्यात चांगले आणि उत्कृष्ट संस्कारांच्या सुद्धा पलीकडे जायचं आहे. आणि हाच बदल जे स्वामी विवेकानंद म्हणत होते की अंटिल यू आर रेडी टू चेंज एनी मिनिट, जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये बदल आणत नाही तुमची प्रगती होणार नाही. हा त्याचा निहित अर्थ आहे. एक प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो की अहो महाराज, तुमचे संस्कार काय वाईट आहेत का? मुळीच नव्हे, खूप चांगले संस्कार आहे, म्हणून तर तुम्ही इथे आलात, इथे येतात. संसारात सगळ्या प्रकारची सुबत्ता असून सुद्धा काहीतरी उणीव तुम्हाला जाणवतीये, आध्यात्मिक उणीव जाणवतीये. या संसाराचा फोलपणा तुम्हाला लक्षात आलेला आहे आणि त्याला कुठेतरी सोडायची इच्छा आहे. त्याच्याकरताच इथे येणं होतं ना. पण हे जे संस्कार जे आपल्याला बांधून ठेवतात, की हा जो प्रवास आपला जे आपण सुरू केलेला आहे, की जोपर्यंत आपण अजून चांगले संस्कार आपल्यामध्ये निर्माण करत नाही, अजून चांगल्या सवयी निर्माण करत नाही, तोपर्यंत आता एखादी सवय आपल्याला इथपर्यंत पोहोचण्याकरता ती उपयोगी होती, पण पुढच्या प्रवासाकरता ती जुनी सवय, जुने संस्कार उपयोगी पडणार नाही. आपण जे आता उदाहरण घेतलं होतं की घटप्रभेपर्यंत जाईपर्यंत कार आपल्याला उपयोगी होती, पण घटप्रभेच्या पुढे जायचं असेल तर तिथे कार जर सोडली नाही, त्या कारमध्येच आपण अडकलेले राहिलो, तर लक्षात घ्या बंधू भगिनींनो की पुढचा प्रवास होणार नाही. आणि ती ताकद आपण निर्माण केली पाहिजे. आणि इथे स्वामी विवेकानंद जे वाक्य म्हणतात की अंटिल यू आर रेडी टू चेंज एनी मिनिट, जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये बदल आणण्याकरता तयार नाही, तोपर्यंत तुम्ही सत्याला बघू शकत नाही. हा त्याचा निहित अर्थ आहे. यतीश्वरानंदजी महाराज याच गोष्टीला थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगतात की जेव्हा आपण चालतो, जोपर्यंत मागचा पाऊल उचलत नाही, पुढचं पाऊल टाकू शकत नाही. आपल्या मागच्या व्यक्तिमत्वाला विसरलं पाहिजे, नाहीतर पुढची प्रगती होणार नाही. आणि याच संदर्भामध्ये एक जे फार ज्याला म्हणतो की स्वामीजींचंच एक फार सुंदर वाक्य, की एक प्रश्न नक्कीच तुमच्या मनात आला असेल की ठीक आहे महाराज, तुम्ही हे म्हणताय की आध्यात्मिक प्रगती करता सामान्य सत्यापासून उच्चतम सत्याकडे गेलं पाहिजे, संस्कारांचा बदल, सवयींचा बदल म्हणजेच आध्यात्मिक प्रवास, पण हा नेमका केला कसं पाहिजे? तर रामकृष्ण संघामध्ये याची जी एक सुंदर जी मेथड आहे ती इतकी धनात्मक आहे, इतकी पॉझिटिव्ह आहे, इतकी ऊर्जा देणारी आहे, इतकी उत्साहवर्धन करणारी आहे. आणि ती म्हणजे की आपल्या आदर्शाचं चिंतन करा. आपण सर्वजण रोज इथे येता, जवळपास आरती अटेंड करता, रामनाम संकीर्तन, वचनामृतचा पाठ, हे सगळं करता, सेवा कार्यात हिरिरीने भाग घेता, जे काही आपल्याला सेवा करण्याचं जी विनंती करण्यात येते ते सगळं प्रामाणिकपणे तुम्ही पार पाडता. या सगळ्यातून काय घडत असतं? या सगळ्यातून कुठून तरी आपण सामान्य सत्यापासून एक उच्चतम सत्याकडे जात आहोत आणि सतत आपल्या आदर्शाचं चिंतन करत आहोत. स्वामीजींचे ते वाक्य, अमेरिकेत मीड सिस्टर्स नावाच्या 3 बहिणी, त्यांच्यापैकी एक बहिणीने हे वाक्य स्वामींच्या मुखातून ऐकलेलं. त्यांच्या स्मृती जे आहे रेमिसेन्सेस तिथे आहे. स्वामीजी म्हणतात की पहा, म्हणजे सामान्य सत्यापासून उच्चतम सत्याकडे हा प्रवास हा कसा केला पाहिजे आणि त्याची मेथड किती पॉझिटिव्ह, किती उत्साहवर्धक, किती चैतन्यदायी आहे. तर स्वामीजी म्हणतात एका ठिकाणी की पहा, तुमचा स्वतःचा वेळ, तुमच्यामध्ये असलेले जे दोष आहे त्यांच्याशी झगडत बसू नका.
तुमचं हृदय काहीतरी चांगल्या आदर्शाने भरा, सतत त्या आदर्शाचं चिंतन करा, तर तुमच्यातले दोष हे हळूवारपणे त्याला खत पाणी न मिळण्याने ते गळून पडतील. व्हॉट अ वंडरफुल आयडिया. कोणतीही नेगेटिव्ह नाही. काय म्हणतात स्वामीजी, त्यांचं ते एक्झॅक्ट वाक्य मी लिहून आणलेलं आहे. डू नॉट वेस्ट युअर टाइम इन फायटिंग विथ फॉल्ट्स विदिन यू. दोष आपल्या सर्वांमध्ये, म्हणून आपण जीव आहोत. डू नॉट वेस्ट युअर टाइम इन फायटिंग विथ युअर ओन फॉल्ट्स विदिन यू. फील युअर ब्रेन विथ समथिंग. स्वामीजींनी समथिंग शब्द वापरलाय, त्याच्या पुढे आपण घेऊ शकतो आदर्श. फील युअर ब्रेन विथ something that is ideal, and then the faults will be drop of itself. जितकं जितकं आपण आदर्शाचं चिंतन करू, जितकं जितकं ठाकूर मा समजेचं सतत चिंतन करू, या रूपाने नाही त्या रूपाने, या पद्धतीने त्या पद्धतीने सतत चिंतन केल्याने आपल्यामध्ये असलेले जे काही सामान्य जे दोष आहेत ते नेहमीचे नाहीसे होतील. आणि यालाच म्हणतात आध्यात्मिक प्रवास, यालाच म्हणतात आध्यात्मिक उन्नती. अर्थातच ही इतकी ज्याला म्हणतो की स्लो होत असते की आपण प्रगती करत आहोत की नाही याची जाणकारी आपल्याला फारशी होत नसते. पण पहा, ही मेथड किती ज्याला म्हणतो की इफेक्टिव्ह आहे, किती कारगर आहे, हे पण एक उदाहरण घेऊन समजण्याचा प्रयत्न करूया. आणि ते उदाहरण तर फारच बोलकं आहे, आणि ते म्हणजे की गिरीश घोषांचं, की सतत पहा आदर्शाबरोबर राहिल्याने आपल्यामध्ये असलेले सर्व दोष जे कोणत्याही प्रकारचे असो, कसेही असो, ते कसे बिलकुल निघून जात असतात. आता गिरीश घोष म्हटल्यानंतर एक प्रतिमा आपल्या समोर उभी राहते. त्यांच्या स्वतःनी सांगितलेले स्वतःच्या संदर्भातले 2 वाक्य फक्त सांगतो, त्यातून लक्षात येईल की गिरीश घोष काय होते. ते स्वतः म्हणतात की मी माझ्या आयुष्यात इतकं मद्यपान केलेलं आहे, दारू पिलेली आहे, की त्या सगळ्या बाटल्या जर एकावरती एक रचल्या तर त्याची उंची हिमालयापेक्षा जास्त होणार. एक. दुसरं वाक्य त्यांच्या स्वतःच्या मुखातून आलेलं की जर मला असं माहित असतं की एक इतक्या मोठा आधार माझे सगळे पाप गिळायला तयार आहे, तर मी अजून काही पाप केली असती. म्हणजे ही एक त्यांची वैचारिक मानसिक बैठक. पण आता हेच गिरीश घोषच्या संदर्भात पहा, तुम्ही एक तो सिद्धांत लक्षात ठेवा. आध्यात्मिक प्रवास म्हणजे काय? सामान्य सत्यापासून उच्चतम सत्याकडे जाणं. त्याची मेथड काय? त्याची मेथड की आपलं आदर्शाचं सतत चिंतन मनन केलं पाहिजे. डू नॉट वेस्ट युअर टाइम इन फायटिंग विथ युअर फॉल्ट्स, स्वामीजींनी सांगितलं. आता गिरीश घोष हे जे की इतकी त्यांच्यामध्ये दुर्गुण, अशी त्यांची ती अवस्था, पण त्यांच्यामध्ये एक काहीतरी फार मोठा एक गुण सुद्धा आहे. आणि तो म्हणजे काय? की ते सतत भगवान श्रीरामकृष्णांचं चिंतन करत आहे आणि श्रीरामकृष्णांची भेटत सुद्धा आहे. इथे श्रीरामकृष्णांचं वैशिष्ट्य काय आणि गिरीश घोषचे वैशिष्ट्य काय हे थोडक्यात बघण्याचा आपण प्रयत्न करूया. की भगवान श्रीरामकृष्णांना हे त्यांचे सगळे दोष माहिती असून भगवान श्रीरामकृष्णांनी गिरीश घोषचं कधी पण द्वेष, मत्सर, घृणा कधी केलं नाही. तू इथे येत जाऊ नकोस, तू इथे येण्याच्या लायकीचा नाहीये वगैरे हे शब्द अशक्य आहे. एवढं नव्हे, इतक्या टोकापर्यंतची भूमिका ठाकूरांनी घेतली आहे की जेव्हा ते पूर्ण मद्य धुंद येत असे तर इतर लोकांना म्हणत असे ठाकूर की अरे जा, त्याच्या घोडा गाडीमध्ये काहीतरी त्याचं पडलं असेल, बाटली बिटली, तर घेऊन त्याला लागली तर देण्यात येईल. इतकं ते प्रेम करायचे. अर्थात या गोष्टी आपण करू शकत नाही बरं, हे अवताराला शोभा देता. म्हणजे तुम्ही जर ही अपेक्षा माझ्याकडनं कराल किंवा अजून कोणाकडनं कराल तर तसं कम्पेअर आणि करणार नाही तुम्ही, माझा पूर्ण विश्वास आहे. पण काही गोष्टी स्पष्ट केलेल्या बऱ्या, कारण की ती ताकद वेगळी होती, ते अवतार होते. एके दिवशीची घटना संदर्भ लागला म्हणून सांगू इच्छितो की गिरीश घोष खूप म्हणजे अशा भयानक मद्यधुंद अवस्थेमध्ये येतात. ठाकूर पाठवतात की त्याला काहीतरी लागली तर ते बाटली घेऊन ये असं म्हटल्यानंतर गिरीशचंद्र घोष तिथे येतात आणि अद्वा तद्वा म्हणजे खूप ज्याला म्हणतो की गलिच्छ भाषेमध्ये शिव्यागाळ करू लागतात.
आणि ते सगळे शब्द ऐकल्यानंतर तिथे बसलेल्या सभ्य समाजातले ते सगळे लोक ऐकू शकत नव्हते आणि म्हणजे लाजेपोटी सगळेजण ते स्थान सोडतात. फक्त ठाकूर तिथे बसलेले आहेत आणि ठाकूर बसलेले आहेत एवढंच नव्हे तर ठाकूरांना समाधी लागते. हे फक्त एक थोडंसं अवतार तत्व सांगू इच्छितो की आता इतके सगळे ते घाण शब्द ऐकल्यानंतर लोक तिथून पळ काढतात. तिथे ठाकूरांना समाधी का लागते? ठाकूरांच्या मुखातून आलेलं एक वाक्य तिथे मास्तर महाशय टिपतात. ते म्हणतात की वाह आई वाह, ज्या शब्दांनी या सगळ्या शिव्या बनलेल्या आहेत त्याच शब्दांनी तुझे सगळे मंत्र सुद्धा बनलेले आहेत. पहा म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो. आणि ते सगळे म्हणजे मंत्रांचा अर्थ लक्षात आल्याबरोबर ठाकूरांचं मन उद्दीपित होतं आणि ते लागले समाधीत जातात. असो ही तर भगवान श्रीरामकृष्णांची शक्ती. आपली चर्चा सुरू आहे प्रवास, सामान्य सत्यापासून उच्चतम सत्याकडे, आणि कसा गिरीश घोषमध्ये तो बदल घडून आला हा आपला मुख्य विषय आहे. तर आता भगवान श्रीरामकृष्णांनी कधी पण गिरीश घोषचा ज्याला म्हणतो की दुस्वास नाही केला, घृणा नाही केली, मत्सर नाही केला, द्वेष नाही केला आणि तू इथे यायचा लायकीचा नाही वगैरे असं काहीही न म्हणता सतत त्याच्याशी जेव्हा जेव्हा गिरीशचंद्र घोष ज्या ज्या वेळेस यायचे त्या त्या वेळेस त्याच्याशी ईश्वरी चर्चाच करायचे. एक दिवशी ही घटना मी तुम्हाला कल्पतरू दिवस जो होता 2024चा तेव्हा सांगितलेली आहे. मला चांगलं स्मरणात आहे की रात्री 11 वाजता वाईट ठिकाणी गेले असता आपल्या 2 मित्रांसकट अचानक त्या वाईट ठिकाणी त्यांना आठवण येते भगवान श्रीरामकृष्णांची आणि आपल्या मित्रांना ते प्रस्ताव देतात की आपण जायचं का ठाकूरांकडे. मध्यधुंद तिघही मित्र वाईट ठिकाणी जाण्याचा म्हणजे पोहोचलेच तिथे, पण कोण जाणे तिथे काय होतं आणि त्यांना असं वाटतं की यावेळेस जाऊन ठाकूरांना भेटावं का. आणि ते तिघही म्हणजे ॲग्री होतात. आश्चर्य. आणि रात्री 11 वाजता त्यांची जी घोडागाडी घेऊन पोहोचतात दक्षिणेश्वरी. आश्चर्य की ठाकूर तिथे बसलेले आहेत आणि ठाकूर तिथे बसलेले आहेत त्या तिघांचं स्वागत करतात. एवढंच नव्हे तर ठाकूर गिरीशचंद्र घोष त्यांचा हातात घेतात आणि काली कीर्तन श्यामा संगीत गात गात ते नाचायला सुरुवात करतात. इथे मध्यधुंद जरी असले गिरीशचंद्र घोष त्यांच्या मनात एक विचार येतो. त्यांच्या जीवनीमध्ये त्यांनी स्वतः लिहिलेला आहे की ही व्यक्ती कोण याची मला इतकं प्रेम करते. ते स्वतः म्हणतात की या अवस्थेमध्ये जर माझ्या बायको मुलांनी जर मला बघितलं तर ते सुद्धा माझी घृणा करतील की मी कुठे गेलो होतो आणि काय अवस्थेमध्ये. पण ही व्यक्ती मी कुठनं आलो, काय आलो, किती वाजता आलो, कुठे गेलो होतो काहीही न विचारता फक्त माझ्याशी ईश्वरीय चर्चाच करत आहेत. या पूर्ण भुवनामध्ये आईशिवाय दुसरं कोणी नाही. जे काही सगळं घडतंय ते सगळं आई म्हणजे आईच आहे, ईश्वरच आहे. हीच सगळी चर्चा त्यांच्यात ते करतात आणि रात्री हे सगळे निरोप घेतात. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा गिरीशचंद्र घोष येतात आणि तिथे अजून एक भक्त बसलेले आहेत. त्यांच्याशी चर्चा करताना जसं गिरीश येतात तसंच ठाकूर म्हणतात की अरे मी तुझीच चर्चा करत होतो, याला विचार, मी खोटं नाही बोलत आहे. सरळ ठाकूर असे म्हणतात. आणि त्या दिवशी पहिल्यांदा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वर या श्लोकाची आवृत्ती करत त्यांना मनपूर्वक साष्टांग नमस्कार करतात. ठाकूर त्यांच्यावरती मंत्रदीक्षा देऊन त्यांना प्रणाम करतात. आणि त्या दिवशी सुद्धा जेव्हा निरोप घेताना गिरीशचंद्र घोष म्हणतात की ठाकूर तुम्ही माझ्यावरती आज कृपा केली आहे, आता मी काय केलं पाहिजे याच्या पुढे. म्हणजे त्यांना असं वाटलं की ते म्हणतील की तू दारू सोड, तू अमुक कर किंवा म्हणजे असं करूच नको, जाऊ त्या वाईट ठिकाणी जात नको. ठाकूर त्याने काही म्हटलं नाही. ठाकूरने एवढंच म्हटलं की तू जे करत होता तेच कर. पहा बंधू भगिनींनो की जेव्हा जेव्हा नैसर्गिकरित्या गिरीशचंद्र घोष यायचे किंवा अनैसर्गिक स्थितीमध्ये जरी असायचे, ठाकूरांनी फक्त त्यांच्याशी ईश्वरीय चर्चाच केली. म्हणजेच काय, आदर्शाकडे ढकललंय. मला वाटतंय की मी कन्क्लुजन पर्यंत पोहोचतोय. सामान्य सत्याकडून उच्चतम सत्याकडे कसं जायचं, तर फक्त इन्स्पायर केलं पाहिजे स्वतःला आणि इतरांना की ईश्वराकडे जा, ईश्वराकडे चला, ईश्वराकडे चला. कधी पण त्याच्या दोषांकडे लक्ष दिलं नाही. आणि जेव्हा जेव्हा गिरीश नैसर्गिक किंवा अनैसर्गिक स्थितीमध्ये जरी असले तरी फक्त ठाकूर त्याला एकच गोष्ट म्हणायचे
ईश्वर त्याच्या म्हणजे ईश्वर संबंधीच चर्चा करायचे. आणि या पद्धतीने त्या गिरीशचंद्र घोषामध्ये किती परिवर्तन येतो बंधू भगिनींनो. तुम्ही सर्वांनी हे नक्की वाचलं असेल की ठाकूरांनी देह सोडल्यानंतर अनेक वर्षानंतर गिरीशचंद्र घोषांच्या जीवनामध्ये इतका परिवर्तन येतो की इतकं मद्य पिणारे हे गिरीशचंद्र घोष हे बिलकुल ज्याला म्हणतो की पूर्णपणे त्या नशेपासून पूर्णपणे ते मुक्त होतात. आणि एवढंच नाही, त्यांची आध्यात्मिक प्रगती सुद्धा होते, हे सुद्धा आपण वाचतो. तर मी हे आपल्या सर्वांपुढे हे जे उदाहरण का मांडलं, आता भगवान श्रीरामकृष्णांचं अवतारत्व तिथे सिद्ध होतं, पण मला तुमच्या पुढे जे मांडायचं आहे ते म्हणजे गिरीशचंद्र घोष यांची श्रद्धा. आणि त्यांनी आपल्या जीवनात आणलेला बदल, त्याला 2 गोष्टी कारणीभूत आहेत बंधू भगिनींनो. पहा, विचार करा कसं वाटतं तुम्हाला की गिरीश घोषमध्ये हा परिवर्तन का आला. तर सगळ्यात पहिली गोष्ट की त्यांच्या जीवनामध्ये असलेली आज्ञाधारकता. सुरुवातीच्या काही भेटीत ते अत्यंत ज्याला म्हणतो की ठाकूरांशी फारच ज्याला म्हणतो की उज्ज्वलपणे वागले आणि माहीतच नव्हतं ना, कदाचित आपण सुद्धा त्यावेळेस असतो तर ठाकूरांना ओळखू शकले नसतो. पण काहीतरी या व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळं आहे, निराळं आहे हे त्यांना ठाऊक होतं आणि ते सारखे सारखे ठाकूरांकडे जात गेले. म्हणजे एका ठिकाणी तर इतके वाईट बोलले ठाकूरांना, ते सांगू इच्छितो म्हणजे काय भावना होते त्यांच्या. बलराम बसूंकडे त्या क्षेत्रातली एक वाईट स्त्री त्यांना भेटायला आली आणि सारखे सारखे ठाकूरांना भेटायला बलराम बसूंच्या घरी यायची. तर त्या दोघांच्या संदर्भात, ठाकूरांच्या संदर्भात आणि त्या स्त्रीच्या बद्दल गिरीश घोष स्वतः वाईट बोललेले आहेत सुरुवातीच्या काळामध्ये. पण परिवर्ती काळामध्ये पहा, सामान्य सत्यापासून कसं त्यांची प्रगती होते की त्यांचं मन इतकं निर्मळ 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 आणि शुद्ध होत जातं, ठाकूरांप्रती भक्ती वाढत जाते आणि सगळ्या प्रकारच्या वाईट सवयींपासून ते नेहमी करता दूर होतात. एवढंच नव्हे तर त्यांची आध्यात्मिक प्रगती सुद्धा एक तीव्र गतीने होते. ठाकूर स्वतः म्हणतात की तो भैरव आहे ना, तो भैरवाचा अवतार आहे, तो त्या रूपानेच तुम्हाला माझी भक्ती करणार. तर म्हणण्याचा अर्थ काय बंधू भगिनींनो की आपण जो विषय घेतलाय की गिरीश घोषचं पुरुषार्थ काय, त्याची शरणागती, त्याची श्रद्धा, आणि ती कशामुळे येते, ती आज्ञाधारकतेमुळे येत असते. जे काही भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांना जेव्हा ते त्यांच्या प्रेमाधीन झाले, सुरुवातीला तर नाही ऐकलं हे सगळ्यांना ठाऊक आहे, पण जेव्हा ठाकूरांनी त्यांना आपल्या प्रेमाचे अधीन केलं, त्या प्रेमाधीन झाल्यानंतर त्यांच्यामध्ये तो इतका जबरदस्त बदल घडून आला. आणि तो बदल घडून आला तर त्याला पहिली स्टेप म्हणजे आपण जे म्हणतो ना की आपले संस्कार बदलण्याकरता, तर ती म्हणजे त्याच्याकरता अर्थातच ती अवतार शक्ती की ते निस्वार्थ प्रेम देऊ शकले. ते निस्वार्थ प्रेम त्यांना समजलं. त्याच्यानंतर त्यांचे ते जवळजवळ जात गेले. मग प्रत्येक गोष्टी त्यांची आज्ञा धारण करत गेले. त्यातून श्रद्धा अजून दृढ होत गेली. ती श्रद्धा दृढ झाली. त्यातून काय निर्माण झालं की त्यांच्या त्या सगळ्या वाईट सवयी गेल्या. आणि ते वाईट सवयी गेल्या एवढंच नव्हे तर त्यांची आध्यात्मिक प्रगती सुद्धा झाली. इथे विवेक चूडामणीमध्ये आचार्य शंकर श्रद्धेचं महत्व सांगताना अतिशय सुंदर म्हणतात की शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्या अवधारणम सा श्रद्धा कथिता सद्भिर्यया वस्तू उपलभ्यते. वस्तू उपलभ्यते म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्ती करता. जेव्हा गुरूंचे वाक्य, जेव्हा शास्त्रांचे वाक्य हे सत्य आहे असं समजून त्यांच्या आज्ञेचं पालन आपण जेव्हा करतो, त्यातून ती श्रद्धा निर्माण होत असते. त्यातून ती श्रद्धा निर्माण होत असते. आणि आपण अजून एक बघतो की मग ही श्रद्धा सगळ्यांमध्ये का येत नाही, प्रत्येकामध्ये ती वेगळी श्रद्धा का असते, तर याचं उत्तर आपल्याला मिळतं भगवद्गीतेमध्ये. तिथे सांगतात सत्वानुरूपा, भगवान श्रीकृष्ण सांगतात सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत, श्रद्धामयो अयम पुरुषः यो यत् श्रद्धा स एव सः. नरेंद्रनाथांची श्रद्धा वेगळी होती, योगानंदजी महाराजांची श्रद्धा वेगळी होती, अद्भुतानंदजी महाराजांची थोडी वेगळी होती. म्हणून प्रत्येकाची ज्याला म्हणतो की जे रेट ऑफ प्रोग्रेस आपण जे बघतो ही वेगळी वेगळी काय, आणि प्रत्येकामध्ये जी डिग्री ऑफ फेथ, डिग्री ऑफ श्रद्धा ही वेगळी वेगळी होती. एक छोटंसं उदाहरण घेऊया.
दोन छोटे उदाहरण घेऊन मग माझ्या वाणीला मी तिथे विराम देणार. आणि पुन्हा हा एक बिंदू लक्षात घ्या की आध्यात्मिक प्रवास म्हणजे स्वतःला बदलणे. अंटिल यू आर रेडी टू चेंज एनी मिनिट यू कॅन नॉट सी द ट्रूथ. ते बदल कसा आणायचा? आदर्शाचं चिंतन करून करून. आदर्शाचे चिंतन करून करून म्हणजे त्याच्यावरती श्रद्धा ठेवून ठेवून की नाही, हे ठाकूरांनी सांगितलंय ना, हे माझ्याकरता हेच योग्य आहे. ही स्थिती निर्माण केलेली ना, ही माझ्याकरता योग्य आहे. ही जेव्हा श्रद्धा दृढ होत जाईल तो चेंज हा येणारच आणि तो पॉझिटिव्हच असतो. योगानंदजी महाराजांच्या जीवनातला तो प्रसंग, त्याच्या आधी अद्भुतानंदजी महाराजांचा जीवनातला प्रसंग अतिशय बोलका आहे, तो आधी घेऊया. अद्भुतानंदजी महाराज एके दिवशी दक्षिणेश्वरी असताना राजा महाराज पण तिथे आहेत आणि ठाकूरांनी राजा महाराजांना म्हटलं की राखाल मला विडा लावून दे. राखाल महाराज थोडेसे मोडी होते आणि त्यांनी म्हटलं की नाही, मी नाही लावणार. एकदम बिलकुल तोंडावरतीच, मला काही ते लावता येत नाही. आता लाटू महाराज हे अत्यंत सरळ, आणि दुसऱ्या व्याख्यानात आपण बघणार आहोत सरळताची परिभाषा काय असते. इतके सरळ की त्यांना ठाकूरांच्या मुखावरती नाही म्हणतात ते इतके चिडले आणि सारखं सारखं ठाकूर म्हणतात ते. ठाकूर दुसऱ्या कोणाला आज्ञा देत नाहीये की राखाल तू मला विडे लावून दे, आणि ते सारखं सारखे आडेवेडे घेत आहेत की मला येत नाही, मला जमत नाही, मी करणार नाही. आणि हे सगळं करता करता इकडे आपले अद्भुतानंदजी पूर्णपणे पेटलेत आणि दोघांचे बिलकुल म्हणजे राजा महाराज आणि अद्भुतानंदजीची सुरू झाली एकदम खडाजंगी. आणि ठाकूर याला एन्जॉय करतात. ठाकूर एन्जॉय करतात ते, आणि तेवढ्यात ते काय करतात, आपल्यातल्या पुतण्याला बोलवतात. ओरे रामलाल इकडे ये ये ये, बघ काय किती मजा सुरू आहे इकडे, बघता खरी. आणि बघतात आहे की राजा महाराज जरी नाही म्हणतात त्यांनी तरी ते शांत चित्ताने नाही म्हणून फर्म आहेत. आणि इकडे लाटू महाराज ठाकूरांचं ऐकत नाही म्हणून बिलकुल फायर, आग लागली, बिलकुल पेट्रोल आणि स्पार्क बिलकुल लाल बुंद झालेले आहेत की चान्स मिळाला की आता दाबतोच गळा. तेवढ्यात रामलाल दादांना आल्यानंतर ठाकूर एन्जॉय करतात. त्यांनी विचारलं की अरे सांग बरं, या दोघांमध्ये चांगला श्रेष्ठ भक्त कोणता आहे? तर रामलाल दादांनी बघितलं, सिच्युएशन समजून घेतली आणि ते लागलेच म्हणाले की या दोघांमध्ये चांगला भक्त तर राजा महाराज आहे. उरलं सुरले अजून ती फायर टॉपवरती गेली. अरे तो ऐकत नाहीये आणि तो कसा श्रेष्ठ भक्त असू शकतो? तर तेव्हा रामलाल दादांनी निर्णय दिला ठाकूरांच्या मनात तो ओळखून की पहा, आध्यात्मिक जीवनाकरता क्रोध हा अत्यंत घातक असतो. आणि हा क्रोध काय करून घेईल साधकाकडनं, काय त्याचं नुकसान करेल, काही सांगता येत नाही असं ते सांगतात. आणि ठाकूर त्या गोष्टीला पूर्णपणे हमी देतात की रामलाल तू एकदम सत्य बोलला. काहीही झालं तरी साधकाला क्रोध करणं म्हणजे स्वतःच्या आध्यात्मिक साधनेची हत्या करण्यासारखं आहे. बिलकुल याला म्हणतो की हे क्रोध महापाजी असतो असं करून. तेव्हा लाटू महाराज भानावरती येतात आणि प्रण करतात की यापुढे कधी पण मी क्रोध करणार नाही, किंवा क्रोध आला तरी मी मनाला संयमित ठेवण्याचा प्रयत्न करीन. आणि त्यानंतर प्रसंग येतात आणि क्रोध त्यांच्या जीवनात तो एक ज्याला म्हणतो की तो थोडासा एक भागच होता. पुढच्या व्याख्यानात एक घटना बघणार आहोत. पण म्हणण्याचा अर्थ काय की जेव्हा ठाकूरांनी हा न्याय निवाडा दिला की क्रोध हा काही चांगला नसतो आध्यात्मिक जीवनाकरता, आणि जरी राजा महाराजांनी आज्ञेचं अनुलंघन केलेलं जरी आहे तरी ठाकूरांनी ते म्हटलंय ते त्यांनी स्वीकार केलं आणि तो चेंज स्वतःमध्ये तो बदल घडून तो आणला. तर म्हणण्याचा अर्थ काय की या प्रकारे भगवान श्रीरामकृष्ण आपल्या शिष्यांमध्ये असा हा बदल आदर्श त्यांच्या पुढे ठेवून ठेवून ते बदल घडवून आणायचे आणि त्यातूनच ती प्रगती व्हायची. पण हा बदल म्हणजे आता आपण सगळेजण साधक आहोत. आपल्या एंडवरती करण्यासारखं काय? आपल्या एंडवरती करण्यासारखं म्हणजेच की त्या आदर्शाचं दिवस रात्र चिंतन, त्यांनी दिलेल्या वचनामृतमधून किंवा कम्प्लीट वर्क्स किंवा मातृचरणे वगैरे साहित्यातून ज्या काही सूचना दिलेल्या आहे त्या सूचनेच्या माध्यमातून स्वतःच्या जीवनामध्ये बदल घडवून आणणे. श्रद्धेपूर्वक आपण जर वाचू
तर तो बदल नक्कीच घडून येईल. आणि यालाच म्हणतात आध्यात्मिक प्रवास. आणि रामकृष्ण संघाच्या संदर्भात हेच आहे आपलं आध्यात्मिक जीवन. की मी पुन्हा जिथून सुरुवात केली होती की आपलं आध्यात्मिक जीवन म्हणजे काय, की जसे हे सख्खे महापुरुषांनी जो रस्ता दाखवलेला आहे बस त्याच्यावरती आपण पाऊलावरती पाऊल ठेवले, आपल्याला वेगळं काही करायची आवश्यकता नाहीये. जे 3 विशेष करून ज्ञान, भक्ती आणि कर्म ठाकूरांनी सांगितलेलं आहे ते करून, आणि ते आपण करतच आहोत, अजून तीव्रतेने करण्याची आवश्यकता आहे. केलं तर आपली आध्यात्मिक प्रगती ही अवश्यम व्हावी आहे. तर या प्रकारे हे रामकृष्ण संघ हे आपल्याला एक सुंदर प्लॅटफॉर्म आपल्याला प्रोव्हाइड करतं. कशा करता? आपल्या आध्यात्मिक प्रगती करता. ठरलेली वेळ झालेली आहे, उलटून गेलेली आहे 3 मिनटं. आपण इथेच थांबूया. यानंतर चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे. चहापान करून आपण जवळपास 4:20 पर्यंत पण इथे गोळा होऊन पुढच्या कार्यक्रमाकरता प्रोसीड करूया. तर आत्ता आपण इथेच थांबूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.